नमस्कार सर्वांना. राही रांगोळीमध्ये सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सुंदर, सोप्या आणि झटपट होणाऱ्या आषाढी एकादशी स्पेशल रांगोळ्या आपण बघत आहोत. तर हा वीक आषाढी एकादशी स्पेशल आहे, त्यानिमित्त आपण रोजच रांगोळ्या अपलोड करत आहोत. तर ही सुद्धा एक छोटीशी आपण विठुरायाचीच रांगोळी, माऊलीची रांगोळी बघत आहोत. आपल्या रांगोळी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण आजच्या सर्वच रांगोळ्या आपण सुंदर आणि झटपट होणाऱ्या दाखवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर व्हिडिओ स्किप करू नका. तर प्रथमतः आपण एक विठू माऊलीची छोटीशीच रांगोळी काढत आहोत. तर प्रथमतः आपल्याला एक चौकोन काढून घ्यायचा आहे. जशी तुमच्या रांगोळी काढण्याची जागा असेल त्याप्रमाणे एक चौकोन बनवून घ्यायचा आणि त्यामध्ये लाईट असा ब्लॅक कलर आपण भरून घेणार आहोत आणि त्यावरतीच माऊली अशी अक्षर लिहून घेतले. तर बघू शकता मा आणि यू काढलेला आहे इंग्लिशमधला आणि परत लास्टला लिहिलेला आहे. तर यू कसे की एक टिळा पण तयार होतो आणि ऊ पण तयार होतो, माऊलीतला ऊ तयार झाला. तर बघू शकता दुसऱ्या बाजूला आपण तुळशीचे पाने दाखवणार आहेत. ग्रीन कलरचे डॉट देऊन बरोबर काडीच्या साहाय्याने पानाचा आकार बनवून घेतला. तर वरच्या टोकाला आपण एक छोटासा दिवासुद्धा लावून घेतलेला आहे. जसे की दिवा लावून प्रकाश बाहेर पडला असा एक छोटासा दिवा काढून दाखवलेला आहे. तर चौकोनाच्या दोन बाजूंना आपण तुळशीचे पानांची एक जसे हार आहे त्याप्रमाणे दाखवलेले आहेत. बघू शकता अगदी छोटी छोटी आणि सुंदर सोपी अशी ही पाने काढून एक माळ दाखवलेली आहे. तर चौकोनाच्या बाजूच्या 3 कोपऱ्यांवरती 3 व्हाईट कलरचे डॉट देऊन ते बोटाच्या साहाय्याने फिरवून घेतले. तर बघू शकता आपला फायनल लुक तयार झाला. तर बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. ही सुद्धा अगदी छोटीशीच डेली यूज रांगोळी आहे. तर घरासमोर, मंदिरासमोर किंवा तुळशीसमोरही काढू शकता. अगदीच रांगोळी काढायची आहे पण वेळ नाही आहे, तर ही रांगोळी झटपट होणारी आहे. तर बघू शकता प्रथमतः आपण व्ही हे अक्षर दोन्ही बाजूंनी काढून घेतलेले आहे किंवा 2 अशा रेषा मारून त्यावरती एक तुऱ्याप्रमाणे राऊंड असा शेप फिरून घ्यायचा आहे. तर दोन्ही बाजूंना आपण असे राऊंडमध्ये फिरवून घेतले आणि एक व्हाईट कलरचा डॉट देऊन बोटाच्या साहाय्याने बरोबर तो एक फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता फुलामध्ये आपण लाईट असा येलो कलर भरून काडीच्या साहाय्याने पाकळ्यांचा शेप बनवून घेतला आणि बरोबर मध्ये एक पर्पल कलरचा डॉट देणार आहोत. तर फुलाचा ग्रीन कलरने डेट काढून खाली छोटीशी फांदीसुद्धा दाखवलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण छोटे छोटे अशाच फुलाच्या पाकळ्या दाखवणार आहोत. तर बघू शकता व्हाईट कलरने आपण पाकळ्या काढून त्यामध्ये पर्पल कलर भरून घ्यायचा आहे. तर पाकळ्यांच्याच बाजूला जी रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण व्हाईट कलरने 2 अशा रेषा मारून घेतल्या. तर फांदीवरती ग्रीन कलरने छोटी छोटी अशी पाने काढलीत आणि व्हाईट कलरनेच या फांद्यांवरती सुद्धा पाण्याचा आकार काढून दाखवलेला आहे. तर वरतीच आपण छोटी छोटी अशी 3 व्हाईट कलरची डॉट दिलीत. तर बघू शकता बोटाच्या साहाय्याने ती थोडीशी प्रेस करून एक फुलाप्रमाणे दाखवलेले आहेत आणि बरोबरमध्ये पिंक कलरचा लाईट असा एक छोटासा डॉट देऊन घेतला. तर मधल्या पाकळ्यांच्या वरती सुद्धा आपण छोटासा एस काढून त्यावरती एक व्हाईट कलरचा डॉट देऊन घेतला. तर बघूया 3 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरची रेषा मारून घेतली आणि त्यावरती पाकळ्या काढून घेणार आहोत. तर बघू शकता मोठ्या मोठ्या आपण ह्या पाकळ्या काढून दाखवलेल्या आहेत आणि खालच्या बाजूलाच एक छोटेसे फूलसुद्धा बनवून घेतले.
तर दुसऱ्या बाजूला 3 अशा रेषा मारून वरती आपण तुरा काढून घेतला. तर तुऱ्याच्यामध्ये सुद्धा लाईट असा येलो कलर भरून वरती व्हाईट कलरचे डॉट देऊन ते आतल्या बाजूला ओढून घेणार आहोत. जसे की तुरावरती फुललेला आहे आणि मध्ये छोटासा ऑरेंज कलरचा डॉट देऊन घेतला, जसे की ते परागकण असतात त्याप्रमाणे. खालच्या ज्या रेषा मारल्या होत्या त्यावरती सुद्धा एक व्हाईट कलरचा डॉट देऊन एक कळीप्रमाणे आकार तयार करून घेणार आहोत. आणि कळ्यांमध्ये सुद्धा आपण कलर भरून घेणार आहोत. तर बघू शकता बाजूच्याच पाकळ्यांमध्ये आपण लाईट असा ग्रीन आणि येलो कलर कॉम्बिनेशनमध्ये स्प्रेड करून घेतला. फुलाच्या मध्ये बरोबर रेड कलरचा एक डॉट देऊन घेणार आहोत. तर खालच्या बाजूच्या फुलांच्या पाकळ्यांमध्ये सुद्धा ब्ल्यू आणि ऑरेंज अशी कॉम्बिनेशनमध्ये कलर भरणार आहोत. तर अगदी सुंदर असा रांगोळीला कलरफुल लुक तयार होतो. तर कळ्यांमध्ये सुद्धा रेड आणि ब्ल्यू असे डॉट दिलेत. तर छोटीशीच पण नवीन डिझाईनची ही आपली फ्री हँड रांगोळी आहे. आवडली तर एकदा नक्कीच काढून बघा. तर बघू शकता आपला हा फायनल लुक तयार झालेला आहे. आता बघूया शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. अगदी छोट्या जागेत छोट्या वेळेत होणारी, काही जास्त कलर यूज करायची सुद्धा गरज नाही. रांगोळी तर आहे काढायची आहे पण वेळही कमी आहे. मग झटपट छोटीशी अशी ही मंदिरासमोर किंवा तुळशीसमोरही काढू शकता. तर बघू शकता प्रथमतः एक व्हाईट कलरचा डॉट देऊन तो बोटानेच राऊंड असा फिरवून घेतला. बरं राऊंड फिरून आणि बरोबर ते एक प्लसचे चिन्ह टाईप बोटानेच एक आकार बनवून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण एक प्लस बनवून बरोबर मधली जी रिकामी जागा आहे तिथे सुद्धा छोट्या छोट्या अशा पाकळ्यांचा एक शेप तयार करून घेतला आणि तयार झालेल्या फुलामध्ये येलो कलर स्प्रेड करून बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट दिला. तर सुंदर असे हे फूल तयार होते. आणि ज्या मोठ्या रेषा आहेत त्यावरती आपण 2-2 अशा छोट्या छोट्या रेषा मारून घेतल्या. तर जे छोट्या पाकळ्या आहेत त्यावरती 3-3 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. तर बघू शकता रेषांवरती सुद्धा आपण एक व्हाईट कलरचा डॉट देऊन तो थोडासा प्रेस करून त्यावरती रेड कलरचा एक डॉट देणार आहोत. तर बाजूचेच 3-3 हे डॉट बोटाच्या साहाय्याने थोडे थोडे प्रेस करून घेतले. तर बघू शकता व्हाईट आणि येलो अशी कॉम्बिनेशनमध्ये डॉट दिलेत. छोटीशीच पटकन होणारी पण सुंदर असा लूक देणारी ही रांगोळी आहे. आवडली तर एकदा नक्कीच काढून बघा आणि कशी वाटली जरूर सांगा. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.